सेशन. चलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बिगिनिंग विथ द सेशन. आता आजच्या सेशनमध्ये आर एल सर्किटशी आपल्याला काय सोडवायचे आहेत? सम्स. आवाज कमी कर, याचा फॅन कमी कर बेटा, स्पीड कमी कर फॅनचा, तिकडचा असेल. अजून कर कमी. ओके, आजच्या सेशनमध्ये आर एल सर्किटचे काय होतील बेटा? आता आपले सम्स सोडवायचे आहेत. कोणाचे? आर एल सर्किटचे आपल्याला काय सोडवायचे आहेत बेटा? सम्स. ओके, सम्स सोडवताना आर एल सर्किटचे काही महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला बोलायचा आहे. तो म्हणजे काय? आता थोडासा डीपनेस एकदम वाढेल आजच्या सेशनमध्ये. कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवाल. काय डीपनेस वाढवतोय? सर्किट कुठलं आहे आपलं? आर एल. मुलांनो, सगळ्यांना माहिती आहे आर एल सर्किटमध्ये, कुठल्या सर्किटमध्ये? आर एल सर्किटमध्ये जेव्हा जेव्हा कॉम्बो येतो तेव्हा तेव्हा आपण रेफरन्सला कुठली वेवफॉर्म दाखवतो बेटा? करंटची. रेफरन्सला कुठली असते? करंट. बरोबर. मग याची इक्वेशन काय लिहितो? स्मॉल आय इज इक्वल टू आय एम साइन ऑफ ओमेगा टी. बरोबर की नाही बेटा? येस. आणि इकडच्या साईडला खालच्या बाजूला आपण व्होल्टेजची वेवफॉर्म दाखवू. व्होल्टेजची वेवफॉर्म काहीतरी फाय अँगलपासून काय व्हायची? लीड. फाय अँगलपासून काय व्हायची? काहीतरी लीड व्हायची. ओके, फाय अँगलपासून काय व्हायची? लीड. ओके, फाय अँगलपासून ही लीड होती. ओके, ही जर फाय अँगलपासून लीड होत असेल तर ती वेवफॉर्म अशी येणार. बरोबर? येस. हां, आणि हिची इक्वेशन काय लिहितो आपण? बोला. स्मॉल व्ही इज इक्वल टू व्ही एम साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे. आता काय म्हणतोय काही नाही, लक्षात घ्या. तुम्ही जर टेक्स्टबुक रिफर केली, कॉन्सन्ट्रेशन बोर्डकडे महत्त्वाचं बोलतोय, तुम्ही जर काय रिफर केली बेटा? टेक्स्टबुक रिफर केली, किंवा जर रेफरन्स बुक एखादी रिफर केली, काही रेफरन्स बुकमध्ये त्यांनी एक कन्सेप्ट असा घेतलेला आहे. तो काय म्हणतोय की आर एल सर्किट आहे ना, आर एल सर्किट, आर एल सर्किटमध्ये जर मला व्होल्टेजला रेफरन्स म्हणून घ्यायचं असेल, कमाल काय म्हणून रेफरन्सला घ्यायचं आहे? व्होल्टेज. व्होल्टेजला जर मी रेफरन्स म्हणून घेतलं तर स्मॉल व्ही इज इक्वल टू किती बेटा इथे? व्ही एम साइन ऑफ ओमेगा टी. बरोबर. मला सांगा करंटची वेवफॉर्म मग काय होईल? याला आता रेफरन्स पकडा, याला रेफरन्स पकडलं. बरोबर, म्हणजे इथे लाईन आली तर करंटची वेवफॉर्म काय होती? लॅग. करंटची वेवफॉर्म काय होती? लॅग. म्हणजे हे आर एल सर्किटसाठी हा फंडा पण फॉलो होतो आणि आर एल सर्किटसाठी हा फंडा पण फॉलो होतो. आता हा लॅग होणार आहे, ही काय होणार आहे बेटा? लॅग. जर ही वेवफॉर्म माझी इथे लॅग झाली, जर ही माझी वेवफॉर्म इथे काय झाली बेटा? लॅग. आता एकाच याच्यावर न घेता, ठीक आहे, एका याच्यावरच घेऊ, इथून ते इथपर्यंत आणि त्याच्यानंतर पुन्हा इथून ते इथपर्यंत. वेवफॉर्म काय झाली बेटा? लॅग. ही कुठली वेवफॉर्म आहे तुमची? ही व्होल्टेजची आली आणि आता ही करंटची. स्मॉल आय इज इक्वल टू किती येते? आय एम साइन ऑफ ओमेगा टी मायनस फाय. म्हणजे काय म्हणायचं आहे त्याला? डीपनेस बघायचा किती प्रचंड जास्त आहे, किती प्रचंड जास्त डीपनेस आहे. जर मी करंटची वेवफॉर्म रेफरन्स म्हणून पकडली तर व्होल्टेजची वेवफॉर्म काय होईल? लीड. पण जर मी व्होल्टेजची वेवफॉर्म रेफरन्स म्हणून पकडली तर करंटची वेवफॉर्म काय होते? लॅग. काय झालं? काही नाही कळालं बेटा? प्लीज शांतता ठेव. काही अडचण असेल माझ्या. अडचण बेटा काही नाही ना? चल उठ, जागा चेंज कर पटकन. चल उठ, चल उठ बेटा. दोनदा तू बोलत होता काहीतरी. चल उठ पटकन, पुढच्या बेंचवरती ये, पटकन उठ. मला डिस्टर्ब नको. काही अडचण असेल मला विचार. याचंच बोलत होता का तू? वेगळं बोलत होतं काही? काय बोलत होता बेटा याचं? बोल ना, याचं काय अडचण होत होती? काय अडचण होती बेटा तुला? मी सांगतोय बेटा, इकडे सांगत असताना नका डिस्टर्ब करू मला. ओके, काही काही कन्सेप्ट एकदम डीप असतात आणि ते नाही कळाले ना गडबड करून टाकतात तुम्ही. ठीक आहे, फाईन. पुन्हा एकदा काय सांगायचंय? हे पण आर एलचं सांगितलं सर, हे पण कोणाचं दाखवलं मी? आर एलचंच. पण याच्यामध्ये रेफरन्स काय म्हणून पकडलं मी?
करंटची वेव्हफॉर्म काय म्हणून पकडली, रेफरन्स. तर व्होल्टेजची काय झाली, लीड. म्हणजे इथे आपण लिहू शकतो, जर तुम्ही करंटची वेव्हफॉर्म रेफरन्स म्हणून पकडली तर व्होल्टेजची वेव्हफॉर्म काय होईल बेटा, लीड होईल. पण जर मी व्होल्टेजची वेव्हफॉर्म रेफरन्स म्हणून पकडली तर करंटची वेव्हफॉर्म काय होते, लॅग. करंटची वेव्हफॉर्म लॅग होते. हा बेटा, कुठली वेव्हफॉर्म लॅग होते, करंटची. हे लक्षात घ्या, काय बोललो काही नाही. आणि दोघं वेव्हफॉर्म्स, आता काही टेक्स्टबुकमध्ये ही अशी फिगर दाखवलेली आहे, काही टेक्स्टबुकमध्ये ही अशी फिगर दाखवलेली आहे. हा डीपनेस आहे प्रचंड प्रमाणामध्ये. मुलं याच्यामध्ये कन्फ्युजनमध्ये. आम्ही स्टार्टिंगला हा कन्सेप्ट नाही सांगत, काय नाही सांगत, तुम्ही तिथेच मग कन्फ्युजन पडलेले असते. आता कारण की सम्सची लेवल आली, कुठली लेवलला पोचलो बेटा आपण, सम्सच्या लेवलला पोचलो की तुम्हाला ह्या दोघी गोष्टी व्यवस्थित करायला पाहिजे, म्हणजे पाहिजे. काय होतं काय नाही, काय रेफरन्स घेतोय तो, त्याच्या अनुषंगाने सगळ्या खेळखंडोबा होतो. वॉट इट. म्हणजे आर एल जर बघायला गेलो, कुठलं फंड बेटा, आर एल इथे दोघांची शॉर्टकट लिहितो. करंट जर रेफरन्स पकडला तर व्होल्टेज काय होईल, लीड. व्होल्टेज काय होईल, लीड. करंट जर रेफरन्स पकडला तर व्होल्टेज काय होईल, लीड. बरोबर. आणि व्होल्टेज जर रेफरन्स पकडलं तर करंट काय होईल, लॅग. करंट काय होईल, लॅग. हे दोघं कन्सेप्ट कोणासाठी लागू होतात, आर एलसाठी. हे दोघं कन्सेप्ट कोणासाठी लागू होतात, आर एलसाठी. कमॉन. करंट रेफरन्स पकडला तर व्होल्टेज लीड, आणि व्होल्टेज रेफरन्स पकडला तर करंट लॅग. काय झालं काय नाही कळालं. मग गेसिंग्स करून मला सांगता येईल का बेटा, पुन्हा एकदा इथे लिहितो. आर एलमध्ये घेताना करंट रेफरन्स आणि व्होल्टेज रेफरन्स. करंट रेफरन्स पकडला तर व्होल्टेज काय झालं, लीड झालं, आणि करंट इकडे काय होईल, लॅग होईल. व्होल्टेज रेफरन्स पकडला तर. मुलांना मला सांगता येईल आरसी मध्ये काय घटना घडेल. आरसी मध्ये याच्या बिलकुल उलट होईल. जर तुम्ही करंटला रेफरन्स म्हणून पकडलं, इकडे व्होल्टेज लीड व्हायचा, तर इकडे व्होल्टेज काय होईल, लॅग होईल. इकडे व्होल्टेज काय होईल, लॅग. आणि जर तुम्ही व्होल्टेजला रेफरन्स म्हणून पकडलं तर करंट काय होईल बेटा, इकडे लॅग व्हायचा, तर इथे लीड होईल. काय होतंय काही नाही कळतंय. खूप महत्त्वाचा कन्सेप्ट, खूप खूप जास्त महत्त्वाचा कन्सेप्ट. मुलांना प्रचंड कन्फ्युजन्स याच्यामध्ये घडतात. काय बोललो काही नाही कळालं. हा कन्सेप्ट एकदम 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 IMP आहे. बरं, आता त्याच्याच अनुषंगाने आपण फेजर डायग्राम पण काढू शकतो. फेजर डायग्राम एकच घेऊ शकतो. फेजर डायग्राममध्ये वांधा नाही आहे. आपण काय पकडतोय, करंटला रेफरन्स, आणि इकडे काय गेली मग व्होल्टेज. करंटला रेफरन्स पकडला तर व्होल्टेज काय करतोय, लीड होतोय. ही व्होल्टेजची वेव्हफॉर्म. बरोबर. आता फेजर डायग्राम काढताना ही एकच लक्षात ठेवा, का लक्षात घ्या. आता आहे ना, मनाला बोलायचं हा रेफरन्स आहे, तर ही आधी आली वरती गेली म्हणजे व्होल्टेज काय झालं, लीड. पण ज्या वेळेस आता व्होल्टेज रेफरन्स आहे, व्होल्टेज काय, कमॉन, व्होल्टेज काय, आता व्होल्टेज, आता याला रेफरन्स नका पकडू. मनातल्या मनात ही एक्स एक्सिस झाली असं पकड. मनातल्या मनात काय कर, हिला एक्स एक्सिस पकड. हिला एक्स एक्सिस पकडली तर करंट कुठे येतोय, खाली. म्हणजे करंट काय झाला, लॅग. म्हणजे एकच डायग्राम लक्षात ठेवली तर साले दोघी कन्सेप्ट लक्षात होऊन जातील. काय बोललो काही नाही कळालं का. किती डिपनेस आहे कळालं. मी आधीच बोललो एकदम भयान डिपनेसमध्ये घेऊन जाईल. कळाला डिपनेस. पुन्हा एकदा काय बोललो, सर करंट रेफरन्सला पकडली तर व्होल्टेज काय झालंय, लीड झालाय. पण व्होल्टेज रेफरन्स पकडलं तर करंट काय झालाय, लॅग झालाय. आता याला रेफरन्स कसं पकडायचं, काही नाही, आडवा एक्स एक्सिस आहे म्हणजे व्होल्टेज इथं आहे, असं मनाला सांगायचं. मनाला काय सांगायचं की हा रेफरन्स झाला बाबा, हा काय झाला माझ्यासाठी रेफरन्स, तर करंट काय झालं, लॅग. करंट काय झालं, लॅग. मुलांना याच्यासाठी कसं येईल, पुन्हा जर करंट रेफरन्स म्हणून पकडला तर व्होल्टेज काय होतंय, लॅग, म्हणजे खालच्या बाजूला झालं. की नाही बेटा, येस. करंट रेफरन्स पकडला तर व्होल्टेज काय झालं, लॅग. पण आता व्होल्टेज रेफरन्स पकडलं तर, आता बघा याला रेफरन्स पकडा मनातल्या मनात, ही वरती आली की नाही करंट, मग करंट कुठे गेली, वरती गेली म्हणजे ती काय झाली, लीड. काय झालं काही नाही, वरती गेली तर लीड, खालती आली तर लॅग. एवढा फक्त इझिली कन्सेप्ट लक्षात ठेवा. फेजर डायग्रामच्या कन्सेप्टने एकदम तो कन्सेप्ट इझिली लक्षात होतो. काय झालं काही नाही कळालं बेटा. कन्सेप्ट डीपनेस कळतोय त्याचा, प्रचंड प्रमाणावर डीपनेस आहे. ओके. आता याच्यावरती आधारित आपले काय बघायचे आपल्याला, सम्स. हा मेन कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये मला घुसवायचा होता. मेन कन्सेप्ट कळाला हा आर एल आर सी बद्दल. ओके. चला आता काय म्हणतो काही नाही, सम्समध्ये बघू आपण. सम्समध्ये बघताना आता आपले
अरे साला विंकी खाली जाऊन फक्त पी डी बदलून आण, पी डी दुसरा घेऊन ये. मॅडमांना म्हणा पी डी दुसरा द्या म्हणा, पटकन पट. तोपर्यंत मी इकडून पहिलं गणित घेतो, काही वांधा नाही, तुमचं टाइमपास न होता. चला, क्वेश्चन काय म्हणतोय, फॉर अ गिवन इम्पेडन्स ट्रायंगल शोन इन द फिगर, ही फिगर आहे, या फिगरमध्ये एक इम्पेडन्स ट्रायंगल दिलेला आहे. ठीक आहे. आयडेंटिफाय द टाइप ऑफ द सर्किट, मार्क ऑल द पॅरामीटर्स ऑफ द ट्रायंगल. ठीक आहे, इम्पेडन्स ट्रायंगल आहे तो, ट्रायंगल कुठला आहे, इम्पेडन्स ट्रायंगल. ठीक आहे. मार्क ऑल द पॅरामीटर्स, मार्क पॅरामीटर्स ऑफ ऑल द साइड्स ऑफ द ट्रायंगल, स्टेट द नेचर ऑफ द पॉवर फॅक्टर अँड ड्रॉ द सायनोसॉइडल वेवफॉर्म्स फॉर व्होल्टेज अँड करंट. ड्रॉ द सायनोसॉइडल वेवफॉर्म्स फॉर व्होल्टेज अँड करंट. काय काय काढायचे कळालं. सगळ्यात पहिल्यांदा आपण डायग्राम काढून घेऊ. डायग्राममध्ये दिसताना आपल्याला डायग्राममध्ये काय काय दिसतंय, हा ट्रायंगल आहे असा, राईट. हा काय आपल्याला ट्रायंगल, इथला अँगल किती आहे, पाय. बरं, मला सांगा नेहमी आडव्याला हा कुठला ट्रायंगल दिसतोय, हा वरती गेला की नाही, वरती गेला की नाही, वरती गेला म्हणजे काय होता, कुठला झालाय, हा आर एल सर्किट आहे का. आर सी असेल तर 100% कुठे जाईल बेटा, खाली. कारण की आपण नेहमी काय घेतो, करंटला रेफरन्स घेतो आणि मग त्याच्यामध्ये कॅपॅसिटर असेल त्याच्यावर कुठे जाईल बेटा, खालच्या बाजूला. हा आपण बघितलं, हे इम्पेडन्स ट्रायंगल बघितलं होतं की नाही. इम्पेडन्स ट्रायंगल असा कुठे बघितला होता आपण, आर एल सर्किटमध्ये. असंच कुठल्या सर्किटमध्ये बघितलं, आर एल. म्हणजे मग पहिलं उत्तर सर्किट इज, कुठलं सर्किट बेटा, सर्किट इज आर एल सर्किट. सर्किट इज कुठलं सर्किट बेटा, आर एल सर्किट. पुढे मार्क द पॅरामीटर्स ऑफ ऑल द ट्रायंगल, मार्क द पॅरामीटर्स ऑफ ऑल द ट्रायंगल्स. सगळ्याच्या सगळ्या ट्रायंगल्सच्या साईडचे पॅरामीटर्स सगळ्याच्या सगळे मार्क कर. बरं, आडवं काय येतं वे, इम्पेडन्स ट्रायंगल काढायचा आहे. कमॉन, कुठला ट्रायंगल काढायचा आहे, इम्पेडन्स. मुलांनो, इम्पेडन्स ट्रायंगलची इक्वेशन माहिती आहे सगळ्यांना ना. इम्पेडन्स ट्रायंगलची इक्वेशन झेड इज इक्वल टू आर प्लस जी एक्स. पुन्हा इथे झेड इज इक्वल टू आर प्लस जी, ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्सेल मायनस एक्सी. झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्सेल. एक्सीची तर किंमत किती आहे, 0. मग हा काय झाला, आर. इकडं काय येईल, एक्सेल. इथं काय येईल बेटा, एक्सेल. आणि इकडं काय आला, झेड. हा काय झाला तुमचा, सगळ्याच्या सगळे पॅरामीटर्स मी मार्क करून टाकले, राईट. नेक्स्ट पुढे काय म्हणतोय, स्टेट द नेचर. मुलांनो, नेचर हा जो कन्सेप्ट आहे ना, नेचर, नेचर हा जो कन्सेप्ट आहे, नेचर ऑफ पॉवर फॅक्टर.
नेचर ऑफ पॉवर फॅक्टर बघताना तुम्हाला फाय जो असतो तो लीड होतोय का लॅग होतोय हे सांगायचं असतं. नेचर ऑफ द पॉवर फॅक्टरमध्ये काय सांगायचं असतं, फाय लीडला जातो का लॅगला जातो हे मला बोलायचं असतं. ओके सर, एवढं कळालं. म्हणजे फाय लीडला जाईल का लॅगला जाईल ते मला सांगायचं आहे. मग आता पुढे सर इथं घेताना काय रेफरन्स म्हणून घेतलंय, कंपल्सरी त्यांनी जेव्हा पॉवर फॅक्टरचा नेचर विचारतो, ज्यावेळेस पॉवर फॅक्टरचं नेचर विचारतो त्यावेळेस कंपल्सरी व्होल्टेजला रेफरन्स मानायचा. काय बोललो, व्होल्टेजला काय मानायचा, रेफरन्स. पहा, नेचर ऑफ पॉवर फॅक्टर असेल, म्हटलं असं नोटमध्ये लिहितो, नेचर ऑफ पॉवर फॅक्टर असेल तर त्यावेळेस व्होल्टेजला काय मान, रेफरन्स. व्होल्टेजला काय मान, रेफरन्स. आधी आपण आहे ना फेजर डायग्राम काढू म्हणजे लक्षात येईल. एकाच्या साईडला करंट, एकाच्या साईडला काय येतं बेटा, व्होल्टेज. राईट, फेजर डायग्राम याची ॲक्च्युली अशी होते ना, फेजर किंवा मग हा करंट इकडे काय जाईल, व्होल्टेज. आठवतं आहे का, नाही आठवते, लक्ष द्या. तुम्ही असं शिकलेत, फेजर डायग्राम तुम्हाला आठवत असेल तर फेजर डायग्राम आपण कशी काढली याची, फेजर डायग्राम. फेजर डायग्राममध्ये आडवं काय गेलं होतं, करंट. इकडं काय होता, व्ही आर, आठवतोय का. त्याच्यानं डॉटेड काढली. इकडच्या साईडला काय गेलं, व्ही एल, आठवलं. पुन्हा हे दोघं जोडले, पुन्हा हे दोघं जोडले, हा टोटल काय गेला, व्ही. आता मी काय काढतोय फक्त माहिती का, आय आणि व्हीच काढतोय मी, फक्त आणि फक्त काय काढतोय आता, आय आणि व्ही. हा डिपनेस पुन्हा कळाला. व्ही आर व्ही एल वगैरे काय काढण्याच्या भानगडीत पडत नाहीये, डायरेक्ट काय काढतोय सर, आय काढला आणि इकडे काय गेला, व्ही गेला आणि अँगल किती झाला, फाय. हा काय झाला, करंट. हा काय झाला, करंट. मला सांगा, जर आता मी व्होल्टेजला रेफरन्स म्हणून वाढतोय, काय पकडायचं, मी ते सांगितलंय तुम्हाला. काय बोललो, नेचर ऑफ द पॉवर फॅक्टर असताना व्होल्टेजला काय मान, रेफरन्स. जर तू व्होल्टेजला रेफरन्स मानलं तर करंट काय होईल, लॅग. म्हणून इथे उत्तर देताना पण बऱ्याचशा याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होतात. सर हा तर लीड झाला, लीड झाला, लीड झाला. अरे बाबा, त्यांनी व्होल्टेजला रेफरन्स म्हणून पकडतात. कुठल्या कन्सेप्टमध्ये, पॉवर फॅक्टर. कमॉन, व्होल्टेजला काय पकडायचं, रेफरन्स. ठीक आहे. मग अँसरमध्ये काय येईल, स्टेट द नेचर ऑफ द पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर हिअर किंवा पॉवर फॅक्टर इज लॅगिंग पॉवर फॅक्टर असं लिहिलं तर चालेल. पॉवर फॅक्टर इज लॅगिंग पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर इज, कुठलं पॉवर फॅक्टर बेटा, लॅगिंग पॉवर फॅक्टर. का लॅगिंग आलं, कळालं. काय झालं, काही नाही कळालं. आता नेक्स्ट सगळ्यात शेवटची काय म्हणतोय तो, ड्रॉ द सायनोसॉइडल वेव्हफॉर्म फॉर, कोणासाठी, व्होल्टेज आणि करंट. ड्रॉ द सायनोसॉइडल वेव्हफॉर्म फॉर, कोणासाठी, व्होल्टेज आणि करंट. आता व्होल्टेज आणि करंटमध्ये पकडताना त्यांनी मला सांगितलं का काय रेफरन्स पकड, नाही, आपण दोघं काढून ठेवू देऊ, काही सांगितलेलं नाहीये. हां, पण थेरॉटिकल क्वेश्चनमध्ये आलं ना, मी जे काढले ते बिंदास काढा, वांदा नाहीये. आणि ज्याला कोणाला डाऊट वाटत असेल तर दोघं काढून ठेवा. म्हणजे कुठले दोघी, आता ज्या दोघी काढतोय त्या तशा. कशा कशा बघा, फर्स्ट वेव्ह फॉर्म, चौथं उत्तर वेव्ह फॉर्म. वेव्ह फॉर्म, वेव्ह फॉर्म काढताना फर्स्ट, वेव्ह फॉर्म काढताना फर्स्ट बोला. फर्स्टमध्ये आपण काय पकडू, करंटला काय पकडायचं, रेफरन्स, जे आत्तापर्यंत शिकलो. करंटला काय पकडायचं, रेफरन्स. मग व्होल्टेज काय होईल, लीड का लॅग, लीड. व्होल्टेज काय होईल, लीड. मग त्याच्या अनुषंगाने खूप मोठ्या मोठ्या वेव्हफॉर्म नाही काढत. आता झाली ही, कुठली झाली ही, करंटची वेव्हफॉर्म. स्मॉल आय इज इक्वल टू किती, आय एम साइन ऑफ ओमेगा टी. ओके. नेक्स्ट पुन्हा इकडून गेलो, व्होल्टेजची वेव्हफॉर्म काय होईल, लीड होतीये. ओके. मग इथे स्मॉल व्ही इज इक्वल टू किती आलं, व्ही एम साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ओके. आता याच्याच बाजूला अजून एक सेकंड काढतो. याच्यामध्ये सेकंड, सेकंड काय, ज्याच्यामध्ये व्होल्टेजला काय पकडू आपण, रेफरन्स. मग करंट काय होईल, लॅग. करंट काय होईल, लॅग. जर करंट लॅग झाली, आता बघा पुन्हा ओके. इक्वेशन स्मॉल व्ही इज इक्वल टू किती येणार, व्ही एम साइन ऑफ ओमेगा टी. स्मॉल व्ही इज इक्वल टू किती आलं, व्ही एम साइन ऑफ ओमेगा टी. नेक्स्ट पुढे बोलायला गेलं, आता करंट काय होईल, लॅग होईल ना.
लॅग होईल म्हटलं ती इकडे थोडी याच्या पुढे इकडे जोडा. बोला इथे काय येईल? ही झाली व्होल्टेजची वेवफॉर्म. आता ही कोणाची लिही? करंट. स्मॉल आय इज इक्वल टू किती येईल? आय एम साइन ऑफ ओमेगा टी -5. काय झालं काही नाही कळालं? डीपनेस कळालं? भीती वाटली दोघं काढा, वांदाच नाही. मग दोघांमधून एक तर त्याला 100% राईट द्यावीच लागेल. इथे सगळं कळतं की साल्याला कन्सेप्ट टोटली कळालेला आहे. इथे टोटल लक्ष देऊन जातं. कारण की हे काही रेफरन्स बुकमध्ये असं आहे, काही रेफरन्स बुकमध्ये असं आहे. मग करायचं काय? दोघं काढून ठेवून द्या, गडबडच करू नका. तो कुठली रेफरन्स बुक वापरू द्या, आपल्याला काही घेणं देणं नाही. काय झालं काही नाही कळालं बच्चा? हे ओके. गणित कळालं? हे पहिलं सगळं झालं बेटा? काही बाकी राहिलं आहे का? बघा बरं काय काय विचारलं होतं. आयडेंटिफाईड टाईप ऑफ द सर्किट झालं. मार्क द पॅरामीटर्स मार्क केले. स्टेट नेचर ऑफ द पॉवर फॅक्टर काय होतं? लॅगिंग. का? व्होल्टेजला रेफरन्स म्हणून पकडायचा. कोणाला रेफरन्स म्हणून पकडायचं? व्होल्टेजला. आणि पुन्हा सायनोसॉइडल व्होल्टेज वेवफॉर्म्स काढायच्या. कोणाच्या? व्होल्टेज आणि करंटच्या. झालं बेटा? नेक्स्ट आता पुढचा कन्सेप्ट बघू काय म्हणतोय. पुढचा क्वेश्चन. आता इथे तुम्ही सांगायचं आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये सगळ्याच्या सगळे कन्सेप्ट मी घुसवले, त्याच्या अनुषंगाने मला याचं उत्तर द्यायचं आहे. सगळ्याच्या सगळे कन्सेप्ट डोक्यामध्ये घुसवलेत, त्याच्या अनुषंगाने मला हे उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. थोडेसे आउट ऑफ द बॉक्स गणित आहे ना बेटा हे पहिलेच. बोला काय विचारतोय तर पहिलं आयडेंटिफाय द टाईप ऑफ द सर्किट. आता दोघं वेवफॉर्म्स एकाच ठिकाणी काढलेत त्यांनी. दोघं वेवफॉर्म्स काय केलेत? एकाच ठिकाणी काढले. आता हे ओळखा बरं. व्होल्टेजला काय पकडलंय? रेफरन्स. व्होल्टेजला रेफरन्स पकडू शकतो ना मी? आत्ताच बोललो रेफरन्स काय पकडायचं हे डिपेंड माझ्यावरती आहे. येस ऑर नो? मग याची इक्वेशन फार तर फार किती? VM साइन ऑफ ओमेगा टी. राईट. त्याच्यानंतर करंटला काय पकडलाय? ऑटोमॅटिक हा काय झालाय? लॅग. मग किती येईल? IM साइन ऑफ ओमेगा टी मायनस किती येईल बेटा? 5. मला सांगा व्होल्टेज रेफरन्स आणि करंट लॅग. व्होल्टेज रेफरन्स आणि करंट लॅग एकमेव सर्किट असेल. कुठलं? आत्ताच बघितलं. व्होल्टेज रेफरन्स आणि करंट लॅग कुठलं सर्किट येईल? अरे कुठलं सर्किट येईल? अरे हे तुम्ही दोन कन्सेप्ट कन्फ्यूज होत आहे ना बेटा. घरी जाऊन व्यवस्थित बघाल त्याला. मी आधीच बोललो डीपनेस खूप जास्त झाला याचा. ठीक आहे. कुठलं सर्किट आलं हे तुमचं? RL सर्किट. मग आयडेंटिफाय द टाईप ऑफ द सर्किट? RL सर्किट. आयडेंटिफाय द टाईप ऑफ द सर्किट? RL सर्किट. कुठलं सर्किट आलं? RL सर्किट. सेकंड उत्तर. स्टेट द नेचर ऑफ द पॉवर फॅक्टर. बोला नेचर काय येईल? व्होल्टेजला रेफरन्स पकडलं तर करंट काय होईल? लॅग. आठवत आहे का? डायग्राम अशी जाईल ना, अशी आणि अशी. व्होल्टेजला मी काय पकडतोय? रेफरन्स. मग करंट काय होतीये? लॅग. मग काय इथं? पॉवर फॅक्टर इज लॅगिंग पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर इज कुठलं पॉवर फॅक्टर बेटा? लॅगिंग पॉवर फॅक्टर. थर्ड ड्रॉ द फेजर डायग्राम. काय काढायची? फेजर डायग्राम. फेजर डायग्राम पूर्ण काढा. आता जर पूर्ण इज्जत कोणाला दिली? फेजर डायग्राम दिली तर पूर्ण फेजर डायग्राम काढायची. मग इथे काय आलं? I. नेक्स्ट इकडच्या साईडलाच काय येईल? VR. आठवलं का? इकडच्या साईडला काय जाईल? VL. हे दोघं जोडायचे. जोडल्याच्या नंतर इथं काय आलं? V. आणि हा काय झाला? I. ही काय झाली त्याची? फेजर डायग्राम. ही काय झाली बच्चा त्याची? फेजर डायग्राम. ही काय झाली त्याची? फेजर डायग्राम. ओके. चौथं काय विचारतोय? राईट द एक्सप्रेशन फॉर व्होल्टेज अँड करंट. लिहिलंच मी ऑलरेडी. येस ऑर नो? एक्सप्रेशन फॉर कोणासाठी? व्होल्टेज अँड करंट. एक्सप्रेशन फॉर व्होल्टेज अँड करंट. मग रेफरन्स V घेतलाय तर V इज इक्वल टू किती येईल? VM साइन ऑफ ओमेगा टी आणि स्मॉल I इज इक्वल टू किती येईल? IM साइन ऑफ ओमेगा टी -5. काय झालं काही नाही कळालं बच्चा? कन्सेप्ट क्लिअर? टोटली काही अडचण? पक्का क्लिअर? हे पहिले 2 क्वेश्चन्स थोडे बऱ्यापैकी किचकट होते. आता सगळ्याच्या सगळे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत. सगळ्याच्या सगळे कशाला बेस्ड आहेत? फॉर्म्युले कालचे पाठ आहेत. झेडवाला आयवाला सगळ्याच्या सगळे फॉर्म्युले पाठ आहेत. IRMS VRMS. ओके. आठवत आहेत ना? फॉर्म्युले आठवत आहेत का नाही आठवत आहे? एकदा मी वाटलं इकडे घेऊन घेतो.
एस इज इक्वल टू व्ही आय, पॉवरचा फॉर्म्युला व्ही आय कॉस ऑफ आय, क्यूचा फॉर्म्युला व्ही आय साईन ऑफ आय. हे करंटला रेफरन्स पकडलं, व्होल्टेज लीड झाला. व्होल्टेज रेफरन्स पकडला तर करंट लॅग होईल. झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्सेल, फायचा फॉर्म्युला घेतला, साईन ऑफ फाय कॉस ऑफ फाय बघितलं. बरं, याच्यामध्ये आता आहे ना सगळे गणित आपले कुठले आहेत? कॉम्बोचे. कमॉन, सगळे गणित कुठले आहेत? कॉम्बोचे. कॉम्बोचे असल्यामुळे हे सगळे झेडवाले फंडे यूज होतील. कुठले फंडे यूज होतील बेटा? झेड. कुठले फंडे? झेड. हे कोणासाठी आहेत? प्युअर रेजिस्टिव्ह, प्युअर इंडक्टिव्ह, प्युअर कॅपॅसिटिव्ह. पण आता तसेच गणित आहेत का नाही? आता आपले गणित कुठले चालवले? कॉम्बोचे. आता गणित कुठले आहेत? कॉम्बोचे. कॉम्बोचे असल्यामुळे ऑटोमॅटिकली झेडवाला फंडाचं होईल जास्तीत जास्त गणितांमध्ये यूजच होईल. कुठला फंडा यूज होईल बेटा? झेडवाला. कमॉन, कुठला फंडा यूज होईल? झेडवाला. नेक्स्ट, त्याच्यानंतर झेडचे पण कन्सेप्ट आपण लक्षात घेतले होते. ओके, आता गणित स्टार्ट. पहिलं गणित झालं, हे दुसरं, आता हे तिसरं. कॅल्सी काढायच्यात सगळ्यांनी. चलो, काय म्हणतोय बेटा बघा. अ सर्किट टेक्स अ करंट ऑफ, करंटची किंमत किती म्हणतोय बेटा तो? 8 एम्पियर ॲट 100 व्होल्ट. व्होल्टेजची किंमत किती आहे? 100 व्होल्ट. इज लॅगिंग बाय फेज. लॅगिंग म्हणजे फेज. फेजची किंमत किती डिग्री? 30 डिग्री. बिहाइंड द अप्लाइड व्होल्टेज. कॅल्क्युलेट द इम्पिडन्स. कॅल्क्युलेट द इम्पिडन्स, रेजिस्टन्स, त्याच्यानंतर अजून एक इंडक्टन्स. इंडक्टन्स म्हणजे एल ऑफ द सर्किट इफ द फ्रिक्वेन्सीज. जर फ्रिक्वेन्सीची किंमत किती असेल बेटा? 50 हर्ट्ज. जर फ्रिक्वेन्सीची किंमत किती असेल? 50 हर्ट्ज. कसं काय करणार? सगळ्यात पहिल्यांदा आय दिलाय, व्ही दिलाय, झेड काढायचा. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ॲन्स. फॉर्म्युला कुठला आहे? कॅपिटल आय इज इक्वल टू किती असतो बेटा? व्ही अपॉन झेड. आठवलं? मग झेड इज इक्वल टू किती आलं? व्ही अपॉन आय. व्होल्टेजची किंमत 100, त्याला भागिले 8. बोला, झेडची किंमत 0.12. ओके, क्रॉस चेक करू द्या फक्त. बोला, झेडची किंमत किती आली? 12.5. आडनाव काय येईल? ओहम. झेड भेटला. पुढे आता झेडच्या नंतर काय काढायचं आहे? आर आणि एल. बरं, आर काढायचं म्हटलं तर मला आधी काय कसं काय करता येईल? आता मुलं म्हणतात सर आय इज इक्वल टू आहे ना, मुलांना खूप खूप इच्छा होते आय इज इक्वल टू व्ही अपॉन आरचा फॉर्म्युला वापरायचा. खूप इच्छा होती ही, पण हा फॉर्म्युला चालणार नाही. का नाही चालणार? हा कोणासाठी होता? प्युअर रेजिस्टिव्हसाठी होता. हा फॉर्म्युला कोणासाठी होता? प्युअर रेजिस्टिव्ह. आणि हे गणित स्पष्टपणे आपल्याला तो काय म्हणतोय? गणित कशाचं आहे? ओळखा. इकडे काय रेजिस्टन्स पण दिलेलं आहे, येस ऑर नो? रेजिस्टन्स पण आहे आणि इंडक्टन्स पण आहे. म्हणजे माझ्या लक्षात आलं पाहिजे की हे गणित चाललं कशाचं आहे? आर एलचं आहे. जर रेजिस्टन्स पण विचारतोय, इंडक्टन्स पण विचारतोय, म्हणजे माझ्या लक्षात आलं पाहिजे हे गणित कशाचं होतं? आर एलचं. कमॉन, हे गणित कशाचं होतं? आर एलचं. मग हे व्ही अपॉन आरचा फॉर्म्युला घेऊन चालेल का? नाही. मग पुढचा विचार करा कसं काय करता येईल. फॉर्म्युला मागचं लिहिता येत ना बेटा सगळेजण? मागचं लिहिलंय सगळ्यांनी? त्या वह्या पण आणत चला. फॉर्म्युला पेज डोळ्यासमोर ठेवा, कंटिन्यू. फॉर्म्युलेज डोळ्यासमोर ठेवा, कंटिन्यू. उद्या मला सगळ्यांच्या वह्या कंप्लीट पाहिजे ना बेटा. आजच्या आज काही करा, कंप्लीट करा. आणि दररोजच्या रोज कारण की खूप जास्त होत जाईल आता. बोला, कसं काय करू? आर तर काढायचा आहे. आर कसं काय करता येईल? तुम्हाला फाय दिला बेटा, फाय. त्याचा यूज करा. कॉस ऑफ फाय फॉर्म्युला आहे माझ्याकडे. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती असतो? आर अपॉन झेड असतो की नाही? कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती असतो बेटा? आर अपॉन झेड. मग आता काय लिहिता येईल? ॲज. माझ्याकडे पुन्हा फॉर्म्युला आहे. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती असतो? आर अपॉन झेड. मग झेड गुणिले कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आर. म्हणजेच आर इज इक्वल टू झेड गुणिले कॉस ऑफ फाय. चला, आरची किंमत किती आहे? आरची किंमत आरच्या काढायचं तर झेडची किंमत 12.5 आणि कॉस ऑफ फायची किंमत किती आहे? 30. चला, कॅपिटल आरची किंमत सांगा. कॅपिटल आरची किंमत किती आली बेटा? हातवर कर व्यंकटेश दादा, बोल. 10.8253. ओके, 53 काय येईल? ओहम. ही कोणाची किंमत आली? आरची. ही कोणाची किंमत आली? आर. आता काय काढायचं आहे? एल. एल डायरेक्ट नाही निघत. एल काढायचा म्हटलं ना, पहिले एक्सेल काढतो. काय बोललो?
एल काढायचा असेल पहिले एक्सेल काढावं का, एक्सेलच्याच फॉर्म्युल्यामध्ये एल असतो. कसं काय बघा, एक्सेल इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे, ओमेगा एल म्हणजेच 2πfl. आठवलं बेटा, एक्सेलच्याच फॉर्म्युल्यामध्ये एल होतं, बाकी कुठेच एल येत नाही, विश्वास असू द्या, बाकी कुठंच एल येणार नाही. म्हणजे पहिले मला झक मारून पहिले काय काढावं लागेल, एक्सेल. पहिले काय काढावं लागेल, एक्सेल. मग एक्सेल कसं काय काढणार सर, आपल्याकडे आर एल सर्किट आहे. कुठलं सर्किट आहे, आर एल. मग आता काय येईल बेटा माहिती का, ॲज माझ्याकडे फॉर्म्युला आहे झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आरचा स्क्वेअर प्लस एक्सेलचा स्क्वेअर. होता की नाही हा फॉर्म्युला, येस ऑर नो. मग दोन्ही बाजूला स्क्वेअरिंग घेतलं, देअरफॉर झेडचा स्क्वेअर इज इक्वल टू किती येईल, आरचा स्क्वेअर प्लस एक्सेलचा स्क्वेअर. स्क्वेअर रूट इकडे आल्यावरती स्क्वेअर झाला, कळलं. मला कशाची किंमत काढायची आहे, एक्सेलची. हा प्लस इकडे आल्यावरती मायनस, म्हणजेच काय होऊन जाईल, झेडचा स्क्वेअर मायनस आरचा स्क्वेअर इज इक्वल टू एक्सेलचा स्क्वेअर. एक्सेलचा स्क्वेअर इज इक्वल टू झेडचा स्क्वेअर मायनस किती येईल बेटा, आरचा स्क्वेअर. आता लक्ष द्या, हा स्क्वेअर आहे तिकडे गेल्यावरती काय होऊन जाईल, स्क्वेअर रूट, अंडर रूट होईल. म्हणजेच एक्सेल इज इक्वल टू किती येईल बेटा, अंडर रूट ऑफ झेडचा स्क्वेअर मायनस किती आला बेटा, आरचा स्क्वेअर. चला मग एक्सेल, एक्सेल इज इक्वल टू अंडर रूट ऑफ झेड. झेडची किंमत किती आहे, 2 मिनटं थांबाला बेटा, कॅल्क्युलेशन्स करू नका, चुकाल, मला माहिती आहे चुकाल. आर, आरची किंमत किती आहे, आरची किंमत किती आहे, 10.8253 आणि त्याचा काय आहे, स्क्वेअर. 2 मिनटं, सॉरी, असं नाही ना, हां लक्ष द्या. आता हे बरेचसे जण किंवा पुढेच घेतो, एक्सेल इज इक्वल टू, एक्सेल इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 12.5 त्याचा स्क्वेअर मायनस 10.8253 त्याचा स्क्वेअर. बरेचसे जण हा एक्सेल काढताना चुकवतात, बरेचसे जण चुकवतात. ठीक आहे, आधी तुम्ही काढून दाखवा बरं मला, कोण बरोबर काढतो बघू. आधी तुम्ही काढा, म्हणजे मग मी तुम्हाला सांगेल की बरोबर उत्तर आहे का चुकीचं उत्तर आहे. मग चुका मला दुरुस्त करता येतील. आधी तुम्ही स्वतः काढा. व्यंकटेश दादा पटापट काढ, चला उत्तर काढा पटापट. आले उत्तर तुमचं, आलंय, हां बोल बच्चा. 6.25. बरं, अजून कोणाचं वेगळं उत्तर आलंय, कोणाचं वेगळं उत्तर आलंय, किती आले, 6.25. इकडे यू यू दीदी, बरोबर, तुमचं उत्तर किती आलं, 6.25 इज द राईट आन्सर. तुझं उत्तर आलं बेटा. हां काय केलं बेटा, अंडर रूट टाकलं असेल, ब्रॅकेट उघडली. सगळ्यात मी मुलं काय चुकतात, ब्रॅकेट नाही उघडत. मी इथे ब्रॅकेट टाकली म्हणून तुम्ही व्यवस्थित ब्रॅकेट टाकली, इनपुट तुम्ही व्यवस्थित टाकत गेला म्हणून मी त्याला मागच्या पेजवरून ह्या पेजवर आणलं. म्हणजे शक्यतो तुमचे उत्तर चुकले का बेटा, नाही. कॉन्फिडन्स इथेच बिल्डअप झाला. काय केलं, अंडर रूट टाकल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा काय उघडायची आहे, ब्रॅकेट. ब्रॅकेट उघडल्याच्या नंतर 12.5चा स्क्वेअर, ब्रॅकेट कंप्लीट बिम्प्लीट काहीच करायची नाही, मायनस लगेच 10.8253 त्याचा पण स्क्वेअर आणि ब्रॅकेट कंप्लीट. दादा तुझं आलं काय, मागचा व्हाईट शर्ट दाखव मला, दाखव ना, कॅल्सी दाखव ना, आलो तिकडे चाव, तुझं दाखव. सगळेजण बरं, कोणी उत्तर काढल्याच्या नंतर ऑन नाही दाबायचं, कुणीही ऑन दाबायचं नाही. ठीक आहे, दाखव बच्चा. व्हेरी गुड, दाखव दाखव व्यंकटेश, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बच्चा. मुलींनो दाखवा उत्तर आलेली. 6.25 दिसत नाही बच्ची, काय ग, 6.25. हां ओके ओके ओके, कळालंय. किती आली एक्सेलची किंमत, एक्सेलची किंमत किती आली, 6.25. आडनाव काय येईल, ओहो. ही कोणाची किंमत आली, एक्सेल. एक्सेल भेटला पण मला काय करायचं आहे, एल. मग आता फॉर्म्युला काय, ॲज एक्सेल इज इक्वल टू किती असतो, ओमेगा एल. मग एक्सेल इज इक्वल टू किती आला, 2πfl. मग एक्सेल त्याला डिवायडेड बाय 2πf विच इज इक्वल टू एल. म्हणजेच एल इज इक्वल टू एक्सेल अपॉन खाली 2πf. एक्सेलची किंमत आत्ताच काढली, किती आली, वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये 2π. फ्रिक्वेन्सीची किंमत 50 शक्यतो असेलच, एलची किंमत बोला, फ्रिक्वेन्सी 50च आहे ना,
ओके राईट आहे. चला बोला. एलची किंमत 0.01 आडनाव काय आलं? हेनरी. आडनाव काय आलं बेटा? हेनरी. काय झालं काही नाही कळालं? येस नो? काही अडचण? एकदा बघाल गणित, पूर्ण गणित बघाल काय काय केलंय काय काय नाही, काय काय केलंय काय काय नाही, पूर्ण गणित बघाल व्यवस्थित. काही अडचण? पक्का क्लिअर? चलो पुढे. काही अडचण नाही. ओके. इकडं कॅल्क्युलेशन्स कळाले. हे महत्त्वाचं कॅल्क्युलेशन्स कळालं होतं बेटा. काही अडचण नाही आलं. ओके. चलो पुढे. नेक्स्ट पुढचं सम एक गणित घेऊ आणि मग पुढे जाऊ. 5 मिनिटं मला बघतील. चलो काय म्हणतो बेटा? इफ ए रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टन्सची किंमत किती दिली बेटा? 50 ओम. अँड इंडक्टन्सची किंमत किती दिली? 0.1 हेनरी. ठीक आहे. आर कनेक्टेड इन सिरीज म्हणजे कुठलं सर्किट झालं हे? आर एल सर्किट. धडधड दिसतंय. कुठलं सर्किट झालं? आर एल सर्किट. अँड कंबाईंड इज सप्लाइड. अच्छा, कंबाईंड इज सप्लाइड विथ अ व्होल्टेज ऑफ. व्होल्टेजची किंमत, ह्या दोघांना कंबाईंड व्होल्टेज दिले. या दोघांना कंबाईंड व्होल्टेज दिलेले कितीचं बेटा? 230 वोल्ट. त्याच्यानंतर पुढे फ्रिक्वेन्सीची किंमत किती म्हणतोय? 50 हर्ट्स. पुढे कॅल्क्युलेट द इम्पिडन्स. इम्पिडन्स विचारतोय म्हणजे झेड. इम्पिडन्स म्हणजे काय आला बेटा? झेड. बरोबर. पुढे कॅल्क्युलेट द इम्पिडन्स टोटल करंट. टोटल करंट म्हणजे किती आला? आय. त्याच्यानंतर अजून एक काय विचारतोय? पॉवर फॅक्टर. अजून एक काय विचारतोय बेटा? पॉवर फॅक्टर. आता कॉन्सन्ट्रेशन द्या. झेड काढायचा म्हटलं तर अंडर रूट ऑफ किती येतो? आरचा स्क्वेअर प्लस एक्सेलचा स्क्वेअर. आरचा स्क्वेअर प्लस एक्सेल. एक्सेल आहे काय? नाही आहे. मग आधी एक्सेल काढायच्या मागे लागला. एक्सेल कसं काय करता येईल? ॲज एक्सेल इज इक्वल टू फॉर्म्युला किती आला? ओमेगा एल. ओमेगाचा फॉर्म्युला 2 पाय एफ इंटू द एल. 2 पाय. फ्रिक्वेन्सीची किंमत किती आहे? 50 इंटू द एल. एलची किंमत किती आहे? 0.1. चला एक्सेल बोला. एक्सेलची किंमत. एक्सेलची किंमत किती आली बेटा? 31.4159 ओहम आलाय बेटा. ही कोणाची किंमत आली? एक्सेल. एक्सेल भेटला. आता नाव किंवा ॲज झेड इज इक्वल टू पुन्हा अंडर रूट ऑफ किती येतं? आरचा स्क्वेअर प्लस एक्सेलचा स्क्वेअर विच इज इक्वल टू पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये आर म्हणजे किती आला? 50चा स्क्वेअर प्लस एक्सेल म्हणजे किती आला? 31.4159 त्याचा स्क्वेअर. चला झेडची किंमत काढा. कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित. 59.0504. आडनाव काय येईल? ओहो. ही कोणाची किंमत आली? इम्पिडन्स. झेड भेटला. पुढे काय विचारतोय? करंट. आता मला माहिती आहे की आपल्याला आय इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो? व्ही अपॉन झेड. झेडच आहे का? कॉम्बोचा आहे. कुठला कन्सेप्ट आहे? कॉम्बोचा. म्हणून किती आलं? व्ही अपॉन झेड. व्होल्टेजची किंमत किती आहे? 230. त्याला भागिले झेडची किंमत किती आली? 59.0504. चला आयची किंमत बोला. 3.8949. ओके. आडनाव काय आलं? एम्पियर. ही कोणाची किंमत आली? करंटची. पुढे काय विचारतोय?
पॉवर फॅक्टर. पुढे काय विचारतोय? पॉवर फॅक्टर. मला सांगा पॉवर फॅक्टरचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तो म्हणजे किती असतो? कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू किती असतो? आर अपॉन झेड असतो की नाही? आरची किंमत कॅल्क्युलेट केली तुम्ही. आरची किंमत किती आहे? आरची किंमत 50 आणि झेडची किंमत 59. आरची किंमत 50, झेडची किंमत 59.0504. बरोबर आहे? 0504. चला करा कॅल्क्युलेशन. पॉवर फॅक्टर 0.84. ओके बरोबर. ही कोणाची किंमत आली? पॉवर फॅक्टर. मुलांना पॉवर फॅक्टर काढण्यासाठी अजून एक पद्धत आहे. पॉवर फॅक्टर काढण्यासाठी अजून एक पद्धत ऑलमध्ये सांगून देतो. लक्ष द्या. तुम्ही टॅन ऑफ फायचा एक फॉर्म्युला बघितला होता. टॅन ऑफ फाय. टॅन ऑफ फाय इज इक्वल टू एक्सेल अपॉन आर ई. आठवतंय का? ट्रायंगल आठवतंय? ट्रायंगल आठवतंय? हा फाय झाला, इकडे आला आर, इकडे गेला एक्सेल, इकडे आला झेड. मग टॅन ऑफ फाय ऑपोजिट अपॉन ॲडजसेंट. ऑपोजिट अपॉन ॲडजसेंट. बरोबर. मग टॅन ऑफ फाय हे का काढतोय पुढं कळेल, 2 मिनटं थांबा. टॅन ऑफ फाय एक्सेलची किंमत 31.4159. त्याला डिवायडेड बाय रेजिस्टन्सची किंमत 50. चला टॅन ऑफ फाय काढा. टॅन ऑफ फाय काढा. 0.6283. बरोबर बेटा? येस. मग देअरफॉर फाय इज इक्वल टू काय येईल? टॅन इनवर्स ऑफ 0.6283. बरोबर का बेटा? हा टॅन इकडे आल्यावरती टॅन इनवर्स. टॅन इनवर्स कसा काढतात माहिती? शिफ्ट दाबून टॅन दाबायचं. बरोबर. शिफ्ट दाबून टॅन दाबान फायची किंमत सांगा. 31.94. बोल पुन्हा जाऊ. 955. बरोबर आहे का बेटा? चुकलंय? हां बोला किती आहे? 32 पॉईंट. ओके बोला पूर्ण. दीदी सांग, तेजस्विनी दीदी. 32.141. ओके. ही कोणाची किंमत आली? फायची. आत्ताच आपण बघितलं पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला किती होता? कॉस ऑफ फाय. फाय काढला पा म्हणजे फायने पण आपलं उत्तर. एक वेळा शांतता ठेव. कॉस ऑफ फाय. फायची किंमत किती आली? 32.141. पॉवर फॅक्टर सांगा बरं. कॉस ऑफ 32.141 0.8467. वरती पण बघा. दोहीकडनं उत्तर कसं आलंय? सी. दोहीकडनं उत्तर कसं आलंय? सी. अजून एक पद्धत सांगू का? काय होईल? साइन ऑफ फायने पण काढता येईल ना बट्टा. जसं कॉस ऑफ फाय होतं मला सांगा, तसंच तुम्ही इथे आधी ऑलमध्ये साइन ऑफ फाय करता येईल. साइन ऑफ फाय किती बोला? ॲडजसेंट नाही, ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस. याच्यावरनं पहिले काय काढा? फायची किंमत. पहिले साइन ऑफ फाय काढा, मग फाय काढा, मग पुन्हा पॉवर फॅक्टरचं म्हणजे काय असतं? कॉस ऑफ फाय. आणि मग डायरेक्ट फायची किंमत पुन्हा टाका, तुला पॉवर फॅक्टर हेच भेटेल. काय झालं काही नाही, कळालं बेटा? म्हणजे पॉवर फॅक्टर काढायला सगळ्यात सोपी पद्धत तरी होती, गडबडच नाही. का माझ्याकडे हे का सगळे का सांगून ठेवले बेटा? रिझन आहे त्याच्या मागचं. काय होतं, इथं माझ्याकडे आर प्रेझेंट होता, झेड पण प्रेझेंट होता, हो की नाही? म्हणजे मी काढला, म्हणजे दोघं प्रेझेंट आहेत तर मला आर अपॉन झेड इझिली वापरता आलं. पण कदाचित पुढच्या गणितांमध्ये आर नसेल कदाचित, किंवा झेड नसेल, मग कसं करायचं सर? मग सगळ्या तुमच्याकडे ऑप्शन्स मला माहिती पाहिजे. का शिकवलं? कळालं बच्चा? ते का शिकवलं ते कळालं? या गणितामध्ये आर पण प्रेझेंट होता, झेड पण प्रेझेंट होता, म्हणून टेन्शन नव्हतं, इझिली सोडवता आलं सर. पण प्रत्येक सममध्ये असेलच याची शाश्वती नाही. मग त्याच्यानुसार आपल्याला सगळ्याच्या सगळे फॉर्म्युले माहिती पाहिजेत. काय बोललो काही नाही, कळालं बच्चा? काय झालं काही नाही, कळालंय? ओके चलो, दॅट्स ऑल फॉर द ECN स्टार्टिंग विथ द FP. FPचा अजून सरांनी कॉलेजमध्ये शिकवायला स्टार्टच नाही केलंय बेटा. केलंय? किती झालं? ना तुम्ही लक्ष ठेवत चला बेटा, किंवा टीचर्सला विचारा. तुमच्याच भल्यासाठी विचारतोयस कंटिन्यू मी. तुम्ही सांगत पण नाही किंवा काही नाही, कसं होणार? SCR संपला आणि ट्राय आत्ताशी सरांनी चालू केलं. ओके